नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आपण सर्वच स्वामी भक्त आहोत आणि सर्वच स्वामी भक्तही स्वामी महाराजांची सेवा नियमित करत असतात. असंख्य पण गुरुचरित्र वस्तू बऱ्याच वेळा आपण सारामृत पारायण करतो. बऱ्याच वेळा आपण तारक मंत्राचे अनुष्ठान करतो. पण प्रत्येक स्वामी भक्त हा नित्य नियमाने स्वामी सेवा ही नक्की करत असतो. आणि जो भक्त या सर्वच गोष्टींची एकत्रित सांगड घालतो तो भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा यांना अत्यंत प्रिय असतो. असाच एक स्वामी भक्त ज्यांची कित्येक पारायणे झाली, कित्येक वेळा सारामृत वाचले, वयाच्या 7व्या वर्षापासून त्यांनी स्वामी सेवेचा ध्यास घेतला. ज्यांनी स्वामी सेवा करतात असतात एकही दिवसाचा कधी खंड पडू दिला नाही. अशा एका स्वामी भक्तांच्या घरी गुरुचरित्र पारायण घडलेली एक थरारक घटना हम गया नहीं जिंदा है या वाक्यांची प्रचिती देणारी ही घटिक लीला. आज मी प्रत्येक स्वामी भक्ताला कळकळीने सांगितले की स्वामी सेवा करत असाल, स्वामीवरती विश्वास असेल तर आपला आजचा हा अनुभव न रडता नक्की ऐका. आणि जे कोणी नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, आजचा अनुभव आहे माळशिरस येथील स्वामी भक्त श्री श्रीशीर माने या दादांचा. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविना तू स्वामी भक्त. आठव कितींदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी येतील आहात. या वाक्यांची प्रचिती आणणारा माझ्या आयुष्यातील हा घटित अनुभव मी श्री शिशिर गेले अनेक वर्षाच्या 7व्या वर्षापासून मी परमार्थ स्वामी सेवा केलो. मला लहानपणापासूनच प्रचंड वेळ आहे. या सेवेने माझ्या आयुष्यात घडलेली ही अघटित लीला मी आज सर्वच स्वामी भक्तांना या अनुभवातून सांगत आहे. माझ्या घरी मी आणि माझी सौ आम्ही दोघे असायचे. मला 2 मुले आणि 2 मुली. दोन्ही मुलींची लग्न झाली आणि त्यांच्या घरी त्या दोघी सुखाने संसार करू लागले. 3 नंबरचा मुलगा हा बेंगलोरला कामाला, तर सर्वात लहान कॅनडाला असायचा. 4ही मुलं घराच्या बाहेर असल्यामुळे घरी मी आणि माझी सौ असा आम्ही दोघेच असायचे. आमचं संपूर्ण दिवस हा स्वामी सेवा करण्यात, स्वामींचे स्तोत्र मंत्र पारायण करण्यात जायचा. दिवसातून एकदा तरी आमचा अगदी हाकेच्या अंतरावर असणारा या स्वामी मठात आम्ही जायचो आणि बराच वेळा स्वामी सेवेत आम्हालाही आमची सुख दुःख सगळं काही आम्ही तिथे जाऊन स्वामींना सांगायचो. आमच्या सेवेला तब्बल 25 वर्ष झाली. या वर्षात स्वामींनी आमच्याकडून शक्य तितकी स्वामी सेवा घडवून घेतली. खरं तर आमच्या जीवनात जे सुख होतं, जे आनंद होता तो फक्त स्वामी कृपेने. स्वामी कृपेने आम्हाला कशाचीच कमतरता नव्हती. मुलांचा संसार सुखाचा होता. मुलं व्यवस्थित कामावती होती आणि आता आमचाही सांभाळ ती व्यवस्थित करत होती. सर्व चांगलं सुरू असताना एके दिवशी मात्र आमच्याच सुखाला नजर लागली. एके दिवशी माझ्या पत्नीला स्वामींचे स्वप्न पडले. ज्या स्वप्नात स्वामी तिला गुरुचरित्र पारायणाचे आदेश देत आहेत. स्वामींनी स्वप्नात सांगितले म्हटल्यावर ते खुश होती. अगदी दुसऱ्या दिवशी छान पारायणाची मांडणी करून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. पहिले 2 दिवस अत्यंत उत्तम गेले. खरं तर नेहमीच पाळण्याची सवय असल्यामुळे विशेष काही नव्हतं. मग पारायण सुरू झाली. 3 दिवस पूर्ण झाल्यानंतर 4था दिवस आला आणि त्या दिवशी गुरुवार होता.
पण त्या दिवशी माझ्या पत्नीची तब्येत ठीक नव्हती. पहाटे उठून अगदी सर्व आवरून पारायण करणारी माझी पत्नी त्या दिवशी बराच वेळ उलटून गेला तरी बेडवरच होती. मी तिला उठवण्यासाठी गेलं, मात्र तिला उठण्याची हिंमत नव्हती. तरीही तिने उठून आंघोळ केली आणि ती पारायणाला बसली. तेच तिला जोराने थंडी भरून आली. मी तिला जवळ जाऊन पाहिलं तर तिच्या अंगात ताप होता. तिला बसणं देखील कठीण होतं. मी तिला आराम करण्याचा सल्ला दिला, मात्र ती ऐकत नव्हती. शेवटी तिने त्या दिवसाचं पारायण हे पूर्ण केला आणि काही वेळ तिला जरा जास्तच त्रास जाणवू लागला. तिच्या छातीत दुखू लागलं. जोरजोराने हृदय असणाऱ्या बाजूत तिला कळा येऊ लागल्या. आधी ॲसिडिटी वाटलं म्हणून मी तिला गोळीही दिली, मात्र काही वेळनंतर त्रास वाढला आणि अगदी माझ्या डोळ्यासमोर होत्याच नव्हतं झालं. पूर्ण शरीर थंड पडलं. सुरू असणारा श्वास एका सेकंदाला थांबला. मी तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती शांत होती. मी स्वामी जप करत होतो, पण काहीच होत नव्हतं. मात्र माझ्या रडण्याच्या आवाजात ऐकून शेजारी राहणारी लोक जमा झाली आणि त्या दिवशी माझ्या पत्नीला सर्वांनी मृत घोषित केली. मला ते स्वप्न वाटलं होतं, पण ते सत्य होतं. मला अक्षरशः काहीच सुचेना झाली. तिकडे लोकांची चिंता रचण्याची तयारी सुरू होती, पण अजूनही माझ्या मनाची तयारी होत नव्हती. त्या दिवशी पहिल्यांदा इतक्या वर्षात माझ्या मनात स्वामीबद्दल अविश्वास झाला. इतकी सेवा करूनही स्वामींनी आपल्याला फसवलं याची फक्त संकल्पना माझ्या मनात आणि माझ्या डोक्यात होती. मी स्वामींना म्हणत होतो, माझी पत्नी पारायण करत होती. स्वामी तुमच्या दृष्टांताने तुमची सेवा करत होती. तिला जमत नव्हते, मात्र तरीही तिने पारायण केले. पण तुम्ही आमचा घात केला. स्वामी तुम्ही आमचा घात केलास. म्हणून मी स्वामींची मूर्ती उचलून त्या रचलेल्या चितेजवळ ठेवली. सगळी लोक मला जमावत होती, पण मी चिडलो होतो, संताप होतो. ती मूर्ती माझ्या पत्नीच्या चितेजवळ ठेवली, कारण पत्नीच्या चितेसोबत ती मूर्ती देखील मला जाळायची होती. मात्र ती मूर्ती जशी मी पत्नीच्या बाजूला ठेवली तसा माझ्या पत्नीचा डावा पाय हलल्यासारखा वाटला. सगळ्यांना खरे तर आश्चर्याचा धक्का वाटला. 50 लोक होती आणि समोर माझ्या पत्नीची चिता होती. ती 50 लोक हा चमत्कार पाहत होती. हे कसं शक्य आहे? कोणालाच काही कळत नव्हते, पण ही घटना सत्य होती. मग अर्जंट डॉक्टरांनी बोलवलं. त्यांनी माझ्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेण्यास सल्ला दिला आणि त्यांनी देखील या 50 लोकांसमोर हे फक्त मिरॅकल आहे असे सांगितले. कारण जिथे श्वास थांबला तिथे तो श्वास पुन्हा सुरू झाला. जिथे सगळं थांबल्या आणि संपल्यासारखं झालं तिथे पुन्हा एकदा नव्याने सुरू झाले होते. डॉक्टर म्हणाले, ही घटना अद्भुत आहे. ही घटना फक्त मिरॅकल आहे. हा चमत्कार घडला आहे. जसा त्यांनी सांगितलं तसं आम्ही माझ्या पत्नीला इमर्जन्सी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. 1 महिन्यानंतर माझ्या पत्नीला घरी सोडण्यात आले. खरे तर 1 महिन्यानंतर आम्ही घरी आलो. मी फक्त त्या दिवसापासून स्वामींची माफी मागत आहे, कारण पहिल्यांदाच स्वामीवरती अविश्वास दाखवला. खरं तर ती वेळ होती, तो काय होता, माझ्या पत्नीवर सर्व काही अवतरलं होतं. असं म्हणतात की यम येतो. तो यम आला होता आणि माझ्या पत्नीला घेऊन जात होता. मात्र त्याआधीच स्वामींनी माझ्या पत्नीला दृष्टांत दिले. गुरुचरित्र पारायण हे सर्वश्रेष्ठ पारायण आहे. ते पारायण करण्याचे आदेश दिले. या पारायणात आलेल्या यम स्वामी महाराजांनी परतवून लावली. ही घटना, तो अनुभव, प्रचिती आणि ती स्वामी लीला, फक्त याच गोष्टी मला त्या दिवसानंतर माझ्या डोळ्यासमोर येऊ लागल्या. आणि जेव्हा मला कळून चुकलं, हम गया नहीं, जिंदा है, हे वाक्य स्वामी का म्हणतात. आम्ही केलेल्या सेवेचं फळ त्यांनी दिलं. माझ्या पत्नीला त्यांची पुनर्जन्म दिली. दादा म्हणतात, खरंच स्वामी आहेत, स्वामीच आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवा आणि मनापासून स्वामी सेवा करा. स्वामी कुठल्या क्षणी मदतीसाठी येतील हे सांगू शकत नाही. मी स्वामीवरती अविश्वास दाखवला, ही माझी सर्वात मोठी चूक आहे. पण अशी चूक तुम्ही कधीच करू नका.
तुम्ही फक्त आणि फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून मनापासून स्वामींची सेवा करा. कारण जेव्हा कोणीच नसतं, काहीच नसतं, तेव्हा फक्त एकच असतात, ते म्हणजे आपले स्वामी असतात. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला? खरंच अनुभव ऐकत असताना कोण कोण आज रडले ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि असे छान अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय तुमचेही काही अनुभव असतील तर ते नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.